आवाजचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्तांच्या मनात नेहमीच कन्फ्युजन असतं। बऱ्याच वेळा निर्णय घेत असताना तो निर्णय योग्य आहे किंवा तो निर्णय चुकेल याची भीती वाटते। कुठलीही एखादी वस्तू घेत असताना आपण विचार करतो, ही गोष्ट मी घेऊ की नको। निर्णय घेत असताना हा निर्णय माझा योग्य असेल की चुकेल। काहीही करताना काहीही घेताना आपली द्विधा मनस्थिती होते। आपल्याला कळतच नाही, आपल्याला समजतच नाही। बऱ्याच वेळा असे स्वामी भक्त मला कमेंट्स करतात, पर्सनली फोन करतात, ताई मी नक्की काय करू। त्या प्रत्येकाला मी सांगते की तुम्ही माझा निर्णय घेऊ नका, तुम्ही स्वामींचा निर्णय घ्या। स्वामींना कौल लावा। श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमचा प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाने महाराजांचं जे काही उत्तर असेल तर ते तुम्ही स्वीकारा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं मिळवायचं, महाराजांना कौल कसा लावायचा याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे। बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण महाराजांकडे खूप काही मागतो। महाराज मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पैसा पाहिजे, माझं हे झालंच पाहिजे। बऱ्याच वेळा ते होतं पण बऱ्याच वेळा ते होत नाही। त्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या। बघा श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपण त्यांच्या सेवेत येतो, जेव्हा आपण त्यांची उपासना करतो, जेव्हा आपण सगळं त्यांच्यावर सोडतो, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा लक्षात ठेवा आपला प्रत्येक निर्णय हा त्यांच्यावर असतो। आपण म्हटलो मला आत्ताच्या आत्ता हे द्या, तर त्याचा निर्णय महाराज घेतात। योग्य वेळ आल्यानंतर महाराज योग्य आपल्याला देतात। एक छोटंसं उदाहरण अगोदर तुम्हाला सांगते। एक आई असते जी तिच्या बाळाला आपल्या कडीवर घेते, त्याचे खूप लाड करते, त्याच्यावर खूप प्रेम करते, कारण आईचं मन तसंच असतं। ते बाळ त्या आईला खाऊ मागतं, ते बाळ त्या आईला खूप काही मागतं, लाड करून घेतं। आई सगळे लाड पूर्ण करते, आई त्याला सगळं देते। पण एक वेळ अशी येते की ते बाळ त्या आईला सांगतं की आई, देवघरात पेटलेली जी अगरबत्ती आहे ना ती मला हवी आहे। खूप रडतं, ओरडतं, सगळं करतं, पण ती आई ती अगरबत्ती त्याला देत नाही, कारण त्या आईला माहिती असतं की ती अगरबत्ती जर मी माझ्या बाळाला दिली तर तो भाजेल, त्याला चटका बसेल, आणि चटका बसेल किंवा त्याला लागेल, त्याला दुखेल, असं ती आई कधीच काही करत नाही। अगदी तसंच आहे। आपण कितीही हट्ट केला, काहीही मागितलं तर ते कसं द्यायचं किंवा किती द्यायचं हे स्वामी बघतात। ते योग्य असेल तर ते देतात, ते योग्य नसेल तर ते आपल्याला देत नाही। फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा। मग आता बऱ्याच वेळा आपली द्विधा मनस्थिती होते। आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं, मनात खूप विचार असतात की मी जाऊ की नको। एका पॉईंट आपल्याला भीती वाटते, मी तिथे गेले तर असं घडेल का, पण दुसऱ्या पॉईंटला असं वाटतं की नाही जायला पाहिजे। जेव्हा अशी मनस्थिती होते, काही घ्यायचं असतं आपल्याला, तेव्हा बऱ्याच वेळा घेऊ की नको घेऊ असा बऱ्याच वेळा मनात एक प्रश्न असतो। म्हणजे जेव्हा जेव्हा तुमची द्विधा मनस्थिती होते, कुठे जायचं असेल, काही घ्यायचं असेल, किंवा समजा एखादी नोकरी करायची आहे, छान तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी फोन आला आहे, तर तिथे नोकरी करावी का, एखादी नोकरी तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला सोडायची असेल तर ती नोकरी सोडावी का, समजा तुम्हाला छोट्या बेबीसाठी चान्स घ्यायचा असेल तर मी ते करा, म्हणजे मला सेकंड बेबीसाठी मी चान्स घ्यावा का। म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जो निर्णय आपल्याला हवा असतो, जो योग्य निर्णय आपल्याला काही केलाय मिळतच नसतो, तो निर्णय मी स्वतः तरी महाराजांकडून कसा मागते, त्याचा कौल महाराजांना कसा लावते, ते आज मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे। बघा यासाठी तुम्हाला एक छान वहीची 2 कागद घ्यायची आहेत। कुठलीही आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात वही असते, वहीचे असे 2 छान तुकडे घ्यायचे आहेत कागदाचे। त्याच्यानंतर एक पेन घ्यायचा आहे। कुठलाही पेन तुम्ही घेऊ शकता, निळा, लाल, पिवळा, कुठल्याही, काळा सोडून कुठल्याही रंगाचा पेन घ्या। आता कौल फक्त गुरुवारीच लावायचा का किंवा नक्की कुठल्या दिवशी लावायचा असं काहीच नाही, कुठल्याही दिवशी तुम्ही लावू शकता। रविवारपासून गुरुवार, शुक्रवार, शनी, मंगळ, सोम, कुठल्याही दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला महत्त्वाची गरज आहे त्या दिवशी तुम्ही आपल्या स्वामींना कौल लावू शकता। म्हणजे हा जो उपाय आहे तो कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता। आता हे 2 कागद घेतल्यानंतर तुम्हाला हातात पेन घ्यायचा आहे आणि त्या कागदावर सगळ्यात अगोदर तुम्हाला वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे।
सगळ्यात वरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला होय असं लिहायचं आहे, होय. पुन्हा दुसरा जो कागद घेतलेला आहे त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला नाही असं लिहायचं आहे. दोन्ही कागदावर श्री स्वामी समर्थ, एका कागदावर होय आणि एका कागदावर नाही. लिहून झालं. या कागदाची एक चौकोनी घडी करायची. ठीक आहे. या पद्धतीने छान अशी चौकोनी घडी करायची. छान अशी चौकोनी घडी केली की त्याच्यानंतर हे बघा, हे दोनही कागद आपल्या हातात ठेवायचे. श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं की महाराज, माझी अशी अडचण आहे किंवा मला योग्य उत्तर मिळत नाही आहे. तुमचा जो काही प्रश्न असेल तो महाराजांना सांगायचा आणि जो काही निर्णय असेल महाराजांना तो मागायचा. महाराजांना सांगायचं की महाराज, यातून मला तुमचा निर्णय द्या. माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे सगळ्यात जास्त तुम्हालाच माहिती आहे. माझी संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर आहे. माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. माझ्या आयुष्यात या निर्णयाचं मला योग्य उत्तर द्या आणि मला योग्य मार्ग दाखवा असं महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांचं जे तारक मंत्र आहे ते 3 वेळा म्हणायचं आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, अज्ञविन काळही नाने त्याला, परलोकीही नावी ती दयाला. पूर्ण तारक मंत्र 3 वेळा म्हणायचं आणि 3 वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर ह्या दोनही चिठ्ठ्या, दोनही कागद स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल असं व्यवस्थित मिक्स करून महाराजांच्या समोर ठेवायचं. महाराजांच्या समोर ठेवल्यानंतर त्यातला एक कागद उचलायचा. हे दोनही कागद स्वामींच्या समोर ठेवल्यानंतर त्यातला एक कागद उचलायचा. पण हा कागद उचलण्याच्या अगोदर म्हणजे घेण्याच्या अगोदर पूर्ण मनाची ती तयारी करा. याच्यात जर हो आलं तर तुम्हाला ते करायचं आहे आणि याच्यात जर नाही आलं तर तुम्हाला तुमची इच्छा असूनही ते करायचं नाही आहे. कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला योग्यच मार्ग दाखवतात, फक्त विश्वास ठेवा. आता समजा मी हे कागद उचलला आणि त्याच्यामध्ये समजा होय आलं, तर जो काही मला निर्णय घ्यायचा होता, म्हणजे मला गाडी घ्यायची होती किंवा मला कुठे नोकरी करायची होती, जे काही असेल तर त्यातून मला हे उत्तर मिळालेलं आहे, तर या उत्तरानेच मी पुढे चालणार आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही जर कौल लावला, अशा पद्धतीने तुम्ही महाराजांना तुमचा प्रश्न विचारला, कधीही चुकणार नाहीत, कधीही वाईट वेळ येणार नाही. महाराज नेहमी योग्य रस्ता दाखवतात आणि महाराज नेहमी आलेल्या संकटातून आपल्याला तारतात, सावरतात. मी तरी माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तर महाराजांना यामार्फतच विचारते. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.